कारण की आम्ही चाललेत आता मम्मी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हाय घेतला पीक होती म्हणून हो आम्ही मागच्या वेळेस पण कीर्तनानं वगैरे असते पण वेळेला गेलती. अजून काय बोलू शकतस मम्मी तू? आमच्या मम्मीने बघा इकडून सगळ्या बायका बघत बसलेले. मग आम्ही आता आलेलो बरं अशा प्राईजचं गणपती ना भेटत. सो हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. आणि ब्लॉग तर टाकलेलेच आहेत मागचं, ते तुम्ही बघितलं असतीलच. आणि मी आज करते माईक मध्ये शूट कारण की आम्ही चाललेत आता गुरुना भेटायला, मम्मीचे पप्पांचे गुरुना भेटायला. आणि हा माईक आम्ही जेव्हा फिरायला चाललेलो ना तेव्हाच मागवलेला, पण तिथे काही यूज झाला नाही कारण की आम्ही जाणार होतो ट्रेकिंगला, तोच मेन झाला नाही. त्याच्यामुळे युजच नाही केला, तसाच ठेवलेला. तर आता वापर म्हणजे हाणलाय, ऑनलाईनच मागवलेला मी. तर आता हाणले तर काहीतरी वापर झाला पाहिजे ना, म्हणून. तर गुरुपौर्णिमा आहे तर पहिले मम्मी सांची वगैरे पूजा केली, देवांची वगैरे पूजा केली. मम्मी चला पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मम्मी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आता आम्ही चाललो मम्मी पप्पांचे गुरुना भेटायला. तर कुठं चाललं ते नक्की बघा. तिथे मस्तपैकी अशी पूजा केलेली आहे. आता आम्ही चाललो. चिच्चू बघा, चिच्चू बघा, चिच्चू पडला. सो आता आम्ही निघतो. चलो आता मस्तपैकी हार वगैरे घेतले. हा एक घेतला, ते 2 घेतल्या. चलो गजरा पण घेतलं. कोणला? तुला? बाई नको. मम्मीने नेला ना तो वेगवेगळा नेला, तो माझी चॉईस आहे, भारी असतो. मस्तपैकी आता आम्ही हार वगैरे घेतला कलंबोलीशीत. आता चाललो. चलो तो आम्ही आता जस्ट पोहोचलेलो आहेत इथे अंबरनाथला. इथे तुकाई ज्ञानपीठ आहे, म्हणजे मम्मींचे गुरु आहेत वारंगी महाराज. आणि आम्ही रिक्षा घेऊनच आलो. आणि तर आम्ही केव्हा निघलेलो ना, आम्ही 1:30 वाजता निघलेलो घरी. 3 वाजले इथे आलं. ट्रॅफिक होती म्हणून, पाऊस पण आलेला आहे. आता लवकर लवकर करू आणि जाऊ दुसऱ्या गुरुंकडे जिथे माझे गुरु आहे. अरे गोरपेगाव इकडं गोरपेगाव आहे. इकडे मम्मींचे महाराजांचं मंदिर आहे. म्हणजे काय बसले साध्या त्याला तुमचं आता बघतो. हो आम्ही मागच्या वेळेस पण आलेलो. अरे असती मम्मी. हे आहेत आमच्या मम्मींचे गुरु वारंगी महाराज. तुम्हाला तर माहिती असतीलच. आणि आम्ही आता बसलोत आणि हा मंदिर आहे. सो आता मम्मींचे गुरूंचा दर्शन वगैरे घेतला. आणि वारंगी महाराज तर तुम्हाला माहिती असतीलच, सगळीकडे कीर्तनानं वगैरे असतात. अजून काय बोलू शकतस मम्मी तू? काय ना बोलू. मम्मी आमचं काहीच बोलत नाही कारण की मम्मी काल पनवेलला गेलती. काल ना त्या दिवशी ना, त्या मम्मी त्याशी पनवेलला गेलती. मम्मी का सगळ्या बायका बघत बसलेल्या. मम्मी सांगतं बाई बोलतं ब्लॉग बघताना सगळी मना बोलतं सगळी बघत बसतात. पण काय होतं माहिती आहे, सगळ्याशी बघत बसताना लांबशी तिकडे कुसबुस करताना आपल्या जवळ नाहीत. या ना बाई बिंदास यायचं, लाजा विजाचं नाही. चला आता आम्ही निघतो जायला.
ते काल आणलं तर अर्ध चांगला निघला, अर्ध 2 पिशव्या भरल्या त्याच्या मावशी त्या पिशव्यान तसंच तिने राहिलं. फसवलं तिने देताना. रोजचा चेंज ना, हा? रोजचा चेंज. हो रोजचा चेंज असं हा? मग आम्ही आता आलेलो तिथे पाया वगैरे पडला. आता आमचा पाया वगैरे पडून झाला. आता आम्ही निघतो. मग चहा सांगू चहा हा. छान तुला सगळं खाली आहे. कसं आहे? हे आईच्यासाठी आहे आपलं ना. आमचं काय मग आमचं पण घ्यायचं होतं. फोटोला आईचं पण घ्या. आमच्या मम्मीने बघा इकडून बेलाचं झाड, भाजी, इथं सत्कार केला पप्पांचा सगळं. आता बाकीचा घरी गेला बघ काय आहे त्या. नको पोरा आले ना दारदा लावलं ना इरू जवळ आले आम्ही. इरू जवळ आम्हाला टाइम होता म्हणून आम्ही लवकर कसली मोठी बघ ना. गणपती आमच्या एक गणपती बाप्पा आणि गणपती एक अरे गणपती शिरू शिरू हसतो कशी, हसतो कशी. आम्ही जस्ट आलो आणि इकडे बघा, हे बघा मम्मी बसायची पद्धत बघ व्हायची. ए या असं फुग्यांशी पडला ना मग हे पाहिजे. आता येशील कसं ते इकडं बसले भारी रे बाई तू. एक नंबर मनला पटला. आणि इकडून मम्मीने आणले झाड बाबांच्या इथून. वेट 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 हां इकडे बघा झाड आणले. ही त्या दिवशी तुळस आणली तिथून आत्यांच्या इथून. हे फ्लावर्स नाही हां हे गुलाबाचा फ्लावर्स तर तुम्ही बघितले असेलच. हे मोगऱ्याचं आहे. आणि त्या दिवशी पण मम्मीने हां हे पण फ्लावरचं आणले कसलं तरी. तर माझ्या कुंड्या कमी पडल्या म्हणून मम्मीने बादलीन लावल्यान. ही पण तुळस तुळस तुळस, ही पण तुळस. 4 तुळशी झाल्या. आल्या लिसू उतरला वाटतं. आणि जस्ट घरी आलो. आता फ्रेश वगैरे होता. सो जस्ट घरी आलो आणि बाबा सांगत होतं की जेव्हा पण आम्ही नाही जेवलो कारण की तेव्हा तिकडं पोट भरलेला होता. तर आता मस्तपैकी घरी आलो, फ्रेश वगैरे होता. आणि पहिले गेलो तर मम्मींच्या गुरुच्या इथं भेटायला. म्हणजे मम्मी माल घातलेली ना मम्मीने, तेव्हा त्यांच्याकडची वारंगे महाराजांकडून. तर आम्ही दरवर्षी जातो. तर तुम्ही मागच्या वर्षीचा ब्लॉग बघितला असेल, नसं बघितलं तर लवकर जाऊन बघा. आणि नंतर लगे आलो इकडं. आम्ही पालखीला जायचं ना एकविराईच्या, तेव्हा मला त्यांनी जाम साथ दिली ती, म्हणजे सागरदादांनी आणि बाबांनी या. तर मग आम्ही जास्त कॉन्टॅक्टमध्येच आहेत. मग आणि त्यांनी पूजेचा पण आमंत्रण केलं, पण तेव्हा काही कारणामुळे न जाता आला. म्हणून मग आता जाऊन आलो. बरं तिकडूनच यायचं होता ना, मग तिकडून लगे तिथं फिरलो. आणि ते हार दोन्ही ते बघितलं असतील ना, प्राईस कमी झालं. बरं अशा प्राईसचं गणपतीनं भेटलं तर कसला भारी होईल ना. पण गणपतीनं काय माझे मी हातांशी कंठ्या बनवतं ओरिजिनल फ्लावर्सच्या. आता तर त्या नॉर्मल फ्लावर्सच्या बनवतं, पण गणपतीनं कंपल्सरी मी आपल्या गणपतीनं 10 दिवसाला 10 घंट्या कंपल्सरी असतात माझ्या. तर बघू आता मी जेवायला घेतलंय. मी असे जर लवकर आलो असतो तर बारकी मावशी तिथं पण जायचं होतं आज. पण किती दिवस झाला जायला निघलं, पण नाही गेलो. आता बघू काय बोलतात ना, तर मग उद्या. नॉनव्हेज खायला पण मी एकटीच असते, त्याच्यामुळं काही मला काही कोळबी नाही तर चिकन आणि मला मच्छी जास्त पटेना म्हणून नॉर्मली जास्त. आणि एक ताईने पण कमेंट्स केले की याची भेंडीची रेसिपीची. बघू आता भेंडी वगैरे आणले ना तर दाखवेन. त्या कमेंट्स काय त्या चालूच आहेत प्राईस विचारत असतानाच. आणि रेसिपींचा पण सांगा तुम्ही. मस्तपैकी आता कोळबी भाकर जेवण घेतलं. शिंबू शेट झोपलेला तर वास आले आणि उठलेला आहे शिंबू शेट. शिंबू शेट कोळबी खाय का कोळबी? छान ऐ ऐ खाली व्यवस्थितच घ्यायचं नाही. शाण आहे आमचं चिंबू ना चिंबू.